आकडे तज्ञ निलेश मुर्डेकर सर, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई आयोजित माननीय श्री नामदार आमदार छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक दुसरा आपण पाहत आहोत. मॅच कडे बोलतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव आणि सचिन अहिरे बॅटिंग साठी, यश काळे पहिला बॉल उचलण्यासाठी तयार आहेत. जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली सकाळच्या दिवसापासून. आपण पाहिल्या एक नंबर स्पर्धा. पहिलाच बॉल पाठवतो लाईन आणि पहिला बॉल आला इथे शॉट. चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज यश काळे. पहिला बॉल इथे यशचा टॉट दिला किरण जाधव. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर शिवतेज 11 टीम 2 मॅच खेळले आणि 2 मॅच मध्ये एकही आतापर्यंत विजय प्राप्त केला नाही. आणि या मॅच मध्ये त्यांना चांगला प्लॅन करावा लागेल. बॅटचा विकेट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉटमॅनचा वापर आणि बॅटचा थोडासा हिस्सा लागला. तिथून मात्र शॉर्ट थर्डमॅनला एक धाव येते. सिंगल कंप्लीट केली जाते आणि पहिल्या दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल येत असताना हव्यात धावा ताब्या हव्यात. पिवनच्या पहिलं षटक हे धावांसाठीच असतं आणि तुमच्याकडे एक मुभा असते, तुम्हाला एक ऍडव्हान्टेज असतो आणि या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. बॉलर तयार आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल टप्पा खाली राहिला आणि वेग देखील चांगला होता. डॉटला चांगला बॉल इथे रिलीज करत असताना लाचवा बॉलिंग थांबवली. सध्याच्या स्थितीला पण पाहिलं तर बॅटरला काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत आणि सध्याच्या स्थितीला एकच धाव फलकावरती आले. बॉलर तयार. आणखीन किती गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय परंतु शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते. 1 बाउन्सला फील्ड केला तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टोटल झाल्या त्या 2 धावा फलकावरती. 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. अप्रतिम बॉलिंगचा नमुना पेश आतापर्यंत गोलंदाज मी कौतुक करेन या कालेचा. काय गोलंदाजी केलं. विकेट नाहीये काही हरकत नाही परंतु फलंदाजाला थांबवलं त्याने आतापर्यंत. बॉलर तयार. ओहो बाहेर निघालाय. बॉलला फॉलो केलं. बॉलचा पाठलाग केला आणि कव्हर डोक्याच्या वरनं बॉल निघाला सीमा पार. या डाव मधला पहिला चौकार आलाय किरण जाधवच्या बॅट मधनं. थँक्यू डेझे. काय फटका एकदम देखना फटका. ऐकॉन आहेत आणि कॅप्टन देखील आहेत किरण जाधव आणि त्यांच्या बॅटमधनं चौक करत असताना अगदी ऑस्ट्रमच्या पूर्णपणे बाहेर गेलंय आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात. बॉलर तयार. फेंडिंगला कडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघता बघता षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. आतापर्यंत एकूण बॅटिंग करत असताना शिवतेज 11 संघ पोहोचला 6 एकड्यावरती. 7 धावा फलकावरती. थांबवलंय मी म्हणेन या ओव्हर मध्ये. चांगलं षटक राहिलं इथे यश काटेचं. यश काळे माफ करा यश काळे. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि आता दुसऱ्या षटकाला इथे स्पेलला सुरुवात होईल. चला घाई करा, थोडं स्पीड करायचं आहे. नो टाइम पास नो मीटिंग ओनली फायटिंग. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज धावांची गरज असणार बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण पहिल्या धावामध्ये धावा आल्या नाहीयेत पहिल्या ओव्हर मध्ये. विठ्ठल आयरे बॉलिंग ट्रॅक वरती आणि प्रचंड वर्षाचा अनुभव. विठ्ठल आयरे यांना बऱ्याच वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी क्रिकेट खेळलेत आणि आता सध्या आपण पाहिलं निमित्त प्रीमियर लीग. बॉलर तयार आणि स्वतः संघ मालक देखील आहेत. आडव्या बॅटनं का स्ट्रोक केलाय परंतु फिल्डर तिथे अवेलेबल आहेत. एक सिंगल येते. ज्या पद्धतीने बॉलिंग होते ना त्या पद्धतीने फिल्डिंग होते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी आता लो स्कोरचा मॅच होत चाललात. मागे आपण एक मॅच पाहिली जिथे 35 धावा होते त्या रोखल्या गेल्या आणि सध्याच्या स्थितीला आता पहिल्या बॉलवरती एक सिंगल आडव्या बॅटनं फटका केला होता. किरण जाधव त्याच्या बॅटमधनं चौकारला. टीम सायकॉन आहे. फाईन लेगला उडवला बॉल. फिल्डरला बॉल चालला शोधत आणि पकडलाय झेल आणि संपला इथे बॅटरचा खेळ. जयेश कदमने इथे चांगला इथे कॅच पकडलाय. वेल झेच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये फुल टॉस होता आणि फुल टॉसला फुल टॉस करण्याचा किरण जाधवने प्रयत्न केला फाईन लेगला परंतु इथे उंची जास्त होती आणि लांबी कमी पडली आणि अगदी बाउंड्री टचचा कॅच घेतला किरण जाधव माघारी. थँक्यू डेझे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर षटकार देखील भरपूर आले चौकारले परंतु उद्या
आणखीन तुम्हाला चौकार षटकार ते पाहायला मिळतील. उद्या तुम्हाला नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतील. आता कुणाच्या वाटेला आजच्या दिवसामध्ये सुख आलं तर कुणाच्या वाटेला इतर दुःख आलंय. प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतच असतो आणि प्रत्येकाला जिंकावं लागतं, परंतु एकाच्या बाजूला विजय निश्चित असतो आणि दुसऱ्या बाजूला पण फार पत्करावी लागते. तुम्हाला चांगलं तुम्ही खेळताना तेव्हा तेव्हा तुमचा निश्चित विजय होतो. किरण जाधव बाद झाले तुम्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शिवम जांभळे बॅटिंगसाठी दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विठ्ठल अय्यर तयार होत आहेत. ओहो काय ड्राईव्ह केलंय, दिशा दिली, फक्त टायमिंग केलंय आणि बॉल निघाला इथे सीमा पार आला इथे शिवम जांभळेच्या बॅट मधनं. पहिला बॉल इथे खेळत असताना चौकार. थँक्यू. काय जबरदस्त इथे काय टायमिंग पाहायला मिळालं आणि एक्स्ट्राऑर्डिनरी इथे शॉट इथे पाहायला मिळतोय बॅटरच्या माध्यमातून जांभळे. आणि पहिला बॉल इथे पेस करत असताना चौकार आलेले आक्रमण केलं, फक्त स्लाइस केलं, दिशा दिले, टेक्निकल अगदी हा फटक्यानं पाहतच राहावा. हलक्या त्याने सन्मान दिला या बॉलला, रिस्पेक्ट दिले, कारण हा बॉल तितक्या तक्त्यानं टाकला होता. एक सिंगल आली या बॉलच्या पाठीमागे. शिवम जांभळे, सचिन अय्यर आपण पाहत आहोत बॅटिंग करत आहेत. टोटल झालं ते एकूण 12 धावा धाव फलक्यावरती. आतापर्यंत 6 धावा आल्यात या षटकामध्ये. विठ्ठल अय्यर बऱ्याच वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी आणि सध्याच्या स्थितीला प्रीमियर लीग मध्ये आपलं चांगलं काम करत असताना टीमचे मालक आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आलाय, चांगला बॉल, चांगला इथे बॉल उतरलाय. डॉट बॉलची इथे सांगता होती आणि सध्याच्या स्थितीला थांबवला त्या बॅटरला. मागील एक बॉल वरती चौकार आला, त्याच्यानंतर काय षटक राहिलं, अप्रतिम षटक आतापर्यंत विठ्ठल अय्यर निघालेत. बिगिट केलाय, समोरच्या दिशेला फिल्डर गॅप आहे आणि गॅप मधून बॉल निघाला सीमा पार, रिकामा जागा भरा, 4 धावा आड करा, चौकार. थँक्यू डीजे आणि वाईटिश लोकांमधून अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. बॉलची हाईट आपण पाहिली जास्त झाली, तिथून मात्र षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा विठ्ठल अय्यरच्या खात्यामध्ये. एक विकेट त्यांनी खर्च केले त्या षटकामध्ये, 10 धावा. चला स्पीडअप करा, घाई करा, कारण की आणखी आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. स्पीडअप करायचे थोडा. 16 धावा धाव फलकावरती आले, त्यांनी आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. गोलंदाज कोणाच्या खांद्यावरती जाऊ दिली. चला स्पीडअप करायचं प्लीज. एका षटकाचा देखील बॅलन्स आहे. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश शेडगे, समोर असणारे शिवम जांभळे आणि साथीला सचिन अय्यरला आपण पाहत आहोत. सचिन अय्यर 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा त्यांनी जमा केल्यात आणि आता अर्धा डाव संपलाय पहिल्या इनिंग्स मधला आणि अर्धा डाव बाकी आहे. आणि या मॅच मध्ये आता टार्गेट तुम्हाला सेट करायचंय. 16 धावा आणखी आता 32 धावा होऊ शकतात. योगेश आता शेडगे बॉलिंग ट्रॅक वरती आला धावा रोखण्यासाठी आणि समोर असणाऱ्या बॅटर शिवम जांभळे चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. त्याच्या बॅटमधनं एक चौकाराला पहिला बॉल पेस करत असताना पहिला बॉल येते योगेशचा. पहिलाच बॉल इथे स्ट्राइक कव्हर मधून बॉल निघाला डीप मध्ये, फिल्डरचा अंदाज चुकला आणि बॉल निघाला इथे सीमा पारच्या दिशेनं. हळूहळू का होईना अंतर कापत आलाय, चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाची मॅच आहे, कारण का लगातार तुम्ही 2 मॅचेस पराभूत होत आहे आणि एक मॅच जेव्हा जिंकताना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढला. तर चौकार आला आणि चौकाराच्या साईनं डोळत झालं त्या 20 धावा फलकावरती. योगेश शेडगे होते, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं शिवम जांभळेनं. शिवम जांभळे सध्या युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि काय त्यांनी खेळ केला आतापर्यंत. 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावा, 300च्या स्ट्राईक त्याने बॅटिंग केली आतापर्यंत आणि सध्याच्या स्थितीला त्याची चर्चा राहील. 20 धावा धाव फलकावरती आला. चला घाई करा, कारण का नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आपल्याला, त्या कारण आपल्याला घाई करावं लागेल टीम वेदांत टीमला. टोटल झालं तर एकूण 20 धावा धाव फलकावरती. जबरदस्त मॅच रंगत असताना सध्याच्या स्थितीला आता नेक्स्ट मॅच 80 का 11 आणि प्रिश 11 हे 2 संघ असणार आहेत. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार. इथे उचलला बॉल, चांगला फटका आलाय, फिल्डर दूर आहेत आणि दूरचा अंतर कमी असताना बॉल चालला इथे सीमा रेषा पार. शिवम जांभळेच्या बॅट मधनं
आणखीन एक तडाखा दुसरा चौकार. थँक्यू आणि मंत्रमुग्ध बॅटिंग च्या पद्धतीनं बॉल येतो ना आणि त्याच पद्धतीने त्या बॉलला मॅनेज करतोय. बॉलला रिस्पेक्ट देखील चांगला देतो आणि असं वाटतंय की हा खेळाडू आता लेदर क्रिकेट खेळतो की काय. आणि त्या पद्धतीनं सध्याच्या स्थितीला तो फटकेबाजी करतोय. जिथे जागा खाली आहे ना त्या इलाक्यामध्ये तो बॉल ट्रॅव्हल करतो. पुढे आला डिफेन्सच्या कव्हर मध्ये बॉल निघाला. सिंगल येते आणि फुल टॉस होता आणि बॉल चांगला होता आणि त्या बॉलला रिस्पेक्ट देखील दिली. फक्त हँडल केलं मॅनेज केलं. फुटीवरचा चांगला वापर या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल येत असताना 25 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा कुठल्यात. चांगला खेळ केलाय खास करून शिवम जांभळे आणि सचिन आहिरे बीट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा खाली राहिलाय. चांगली फिल्डिंग मिड विकेटला बॉल हल्ला आणि बॉल फेकला देखील आणि एक सिंगल येथे कम्प्लीट करत असताना कोणी जाऊ नका कुठे. आणखीन एक मॅच होणार आहे. आपल्याला संपूर्णाचा लॉट आपल्याला कव्हर करायचं. सिंगल आली आणि टोटल झालं तर एकूण धाव फलकावरती 26 धावा. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध आता बॅटिंग करतायत. अगदी संयम आणि शांतता दाखवलंय. काय स्टेप आउट केलं स्वतःला आणि बॉलला इथे पाठवलंय सीमा पार सुमसाम इलाका. 4 चौकार. थँक्यू बघा उगवता सितारा आणि हा सितारा सध्याच्या स्थितीला अगदी चांगली इथे मोठी फटकेबाजी मारतोय. काय बॅटिंग केली यार लाच बॅटिंग. 18 धावा धाव फलकावरती तो आतापर्यंत 18 धावा खेळतो आणि 30 धावा धाव फलकावरती आलात. आणखीन एक पुन्हा एकदा पुढे आला परंतु फिल्डरला बॉल शोधत चालला आणि इथे एक चांगली पारी खेळत असताना स्वीट पडी शिवम जांभळे इथे बाद होताना पाहायला मिळतात. चला आपण टॉस करणार आहोत. 80 का 11 टीम आणि प्रिशा 11 टीम हे दोन संघ आमने सामने असणार. त्यांचा आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. थँक्यू शेवटचं षटक असणार आपण अप्रतिम बॅटिंग नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. 80 का 11 प्रिशा 11 दोन संघ आमने सामने असणार आहेत. चला घाई करा प्लीज आपल्याला आणखीन एक मॅच खेळवायची आहे. फिल्डिंग करणे रेडी मात्र आपल्याला ब्रेक दिला जाणार नाहीये त्यासाठी घाई करा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज 11 टीमनं धावा जमू केल्यात. एकूण 30 धावा आणि 2 विकेट त्यांचे गॉन झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी. अप्रतिम बॅटिंग शिवम सांबळे एक युवाची हवा आपण पाहिले. सचिन अहिरे बॅटिंग साठी त्याच्या सत्तेला आपण पाहिलं तर प्रशांत वाघ बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अतुल गोगावले बॉलिंग ट्रॅक वरती आणि आजच्या दिवसात अतुलने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. बॉल तयार हा ट्रॅकर बॉल होता आणि फक्त दिशा दिली. टच अँड फोर्स बॉल चालते सीमा पार 1 बॉल 4 चौकार. अगदी मोका मिळाला त्या मोक्यावरती ठोका देखील दिलाय. काय जबरदस्त आहे ते नजाकत आपण पाहिलं. टायमिंग पाहिलं फक्त बॉलला दिशा दिली. बॉलचा डब्बा अगदी मध्ये टाकला त्याच्यानंतर बॅटचा चेहरा दाखवलाय आणि बॉल झालाय ते सीमा पार फरार. 4 आल्यात. 34 धावा धाव फलकावरती. अतुल गोगावले आपण सध्या स्क्रीन वरती पाहत आहोत बॉलिंग करतायत आणि अतुल गोगावले या टीम मध्ये म्हणून तुम्हाला जास्ती धावा जमा कराव्या लागतील. पहिल्याच मॅच मध्ये अतुल गोगावलेनं अर्धशतक लगावलंय आणि तुम्हाला इथे धावा जमा करणं त्याच्या विरोधामध्ये खूप महत्वाचं असणार आहे. सचिन अहिरेच्या बॅट मधून चौकाराला टोटल झाल्या 34 धावा धाव फलकावरती. 5 बॉल डाव मधले शिल्लक. चला घाई करा कारण कडेक सिरीज मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॉलर तयार अतुल. ओहो पुन्हा एकदा फटका आपण पाहिलं तर डिप्स लेग मध्ये बॉल चालला. फिल्डर आहे तिथे तोपर्यंत 2 धावा तर आला. तिसरीचा कॉल आला आणि बघता बघता 3 धावा इथे कम्प्लीट करत असताना 3 धाव्यांची मदत 3 धाव्याचं योगदान टोटल झालं ते एकूण 37 धावा आणि सध्याच्या स्थितीला आता धावांसाठी धाव केली जाते. प्रशांत वाघ आता आपण पाहायला मिळत असताना केंटला जबरदस्त मॅच होत रंगत असताना स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची आणि परंपरा आपण पाहिलं तर या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. दुसरं पर्व यातच काही सर्व म्हणून आम्हाला या पर्वाचा आहे गर्व. एक शानदार पर्व आपण पाहतोय. मैदान पास आपण पाहिल्याचं सकाळपासून सुसज्ज आणि
खेळपण देखील आतापर्यंत खूप चांगली साथ दिली. आताही कोणत्या आतापर्यंत खेळाडू यायचा नाहीये आणि या खेळपणाची नाती जोडली गेली तर अतुल तयार. आणखीन किती हॅप ट्रॅकल बॉल टाकला होता, बॉल निसटला हातातून एसटी रक्षकाच्या सागरात आणि तोपर्यंत एक लेग बाईटच्या माध्यमातून इथे रस मिळते. एक सिंगल आतापर्यंत या ओव्हर मध्ये 8 धावा आल्यात. टोटल झाला ते 38 धावा धाव फलकावरती. अतुल गोगावले सध्या त्याच्या विरोधामध्ये फल्ला बॉल केलाय दोन्ही बॅटरने. बॉलर तयार. ओहो हो 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 फॉलो करत होता आणि हा बॉल इथे डॉट आलाय. चांगला बॉल छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला, बॅटरने पाठलाग करत होता परंतु बॉल गोळीसारखा निघून गेला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट येत असताना चांगला बॉल इथे रिलीज केला अतुल गोगावलेनं. 38 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकीने 2 मोठे विकेट येणार का? स्विच हिट, स्वतःला स्विच केलं आणि टिकटॉक शॉट, बॉल चालला इथे सीमा पार. थर्डमॅनला क्रॉस कर, टन चौकार. आपण पाहिलं तर ग्रामीण सातारा धमाका सध्या नवी मुंबईमध्ये चर्चा होते आणि आज या स्पर्धेची अगदी चर्चा अगदी साताऱ्यापासून ते पूर्ण नवी मुंबई आणि मुंबईमध्ये चर्चा होते. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. ग्रामीण धमाका आणि आजचा प्रवास प्रत्येकाचा चांगला राहिला. टोटल झाला 42 धावा धाव फलकावरती. एका बॉलचा खेळ शिल्लक आणि या बॉलवरती टार्गेट केला जाईल. सेट, बॉलर अतुल तयार. हॅप ट्रॅकर पटकरचा वापर चांगला केलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, पकडला गेला आणि संपलाय. या शेवटच्या बॉलवरती खेळणे अतुल गोगावलेच्या खात्यामध्ये ही पहिलं विकेट. 42 धावा 43 धावांचं लक्ष. चला घाई करा, लगेच आपण फिल्डिंग साठी टीम शिवतेज 11 टीम आपण कोणताही वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हा. आजचा पहिला दिवस आपण पाहिला तर हा शेवटचा मॅच. कोणी जाऊ नका कुठे, कारण तुम्हाला चला कोणी जाऊ नका. चला फिल्डिंग साठी लगेच जा दादा, फिल्डिंग साठी लगेच जा, कारण तुम्हाला बॉलिंग करायची आहे. जबरदस्त मॅच राहिली. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित माननीय श्री नामदार आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब पुरस्कृत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 एक शानदार पर्व आणि याच पर्वाचा आम्हाला आहे गर्व. चला कोणताही वेळ न घेता लगेच फिल्डिंग साठी रवाना व्हा दादा. संपूर्ण स्क्वॉड किरण दादा आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण रवाना व्हायचं. एक जबरदस्त आपण ही स्पर्धा आणि युनिक लाईव्ह ही टेक्निकल टीम आपल्या समोर जॉईन झाली सकाळपासून. त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. जे आमचे 3 ऑफिशियल पंच आपण पाहिलं त्यांचा देखील आभार व्यक्त करतो, कारण का त्यांनी देखील खूप चांगलं आतापर्यंत काम केलं. त्यांना देखील शुभेच्छा. आमच्या सुविधा दिवसभर आपण तुषारचे जमले पाहिले, त्याचबरोबर व्हाईस ऑफ टेनिस क्रिकेटचे महाराष्ट्र अकडे तज्ञ निलेशजी मंडेकर जॉईन होते. आणि आता ही शेवटची मॅच. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची, जास्त वेळ घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. जास्त वेळ न घेता आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला उद्या आपण 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय, कारण का पहिला मॅच हा 7:45 चालू केला जाईल. 7:45 पहिला बॉल टाकला जाईल. 7:30 आपण सर्वांनी हजर राहायचं. पहिला मॅच अंशिका 11 आणि प्रिशा 11. पहिला बॉल 7:45 पडला जाईल आणि त्याच्यानंतर मॅच होणार सह्याद्री सुपरस्टार आणि श्री स्वामी 11. दुसरा मॅच सह्याद्री सुपरस्टार आणि श्री स्वामी समर्थ 11 हे 2 संघ असणार आहेत. परंतु पहिला मॅच अंशिका 11 आणि प्रिशा 11 दोन्ही टीम आपण बरोबर 7:30 रिपोर्टिंग करायचं आहे आणि 7:30 आपला टॉस केला जाईल. जाऊ या मॅचच्या दिशेने लक्ष असणार आहे. या मॅच मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल गोगावले आणि त्याच्या समूह आहेत बॅटर शिवम जांभळे बॅटिंग साठी दाखल झाले. शिवम असणाऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती अतुल गोगावले आपण पाहणार आहोत आणि यशला पाहणार आहोत. चला घाई करा,
वेळ खूप घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. चला, कारण उद्या बरेचसे आपल्याला एक संध्याकाळी मैदानाची तुम्हाला मी खासियत सांगतो, कारण मच्छर खूप येते या मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये, म्हणून त्या कारण तुम्ही लवकर या, बाकी काही नाहीये. चला मॅचच्या दिशेने जाऊया. संध्याकाळी येत आहे ना, आता तुम्ही थोडासा अंधार पडला इथे थांबू शकत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल शिवमोड्याला पाहायला मिळतो, समोर असणार आहे यश. पहिला बॉल इथे फिक करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल खोलव्यात टाकला, फक्त त्या बॉलला हँडल केलं नाही, मॅनेज केलं. इतका खतरनाक बॉल टाकला होता पहिला, अगदी परफेक्ट यॉर्कर बुंदा फेक असं देखील म्हटलं जाते. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे. 43 धाव्यांची आवश्यकता, 23 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची आवश्यकता. अतुल गोगावले आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक या पट्ट्याने ठोकलंय, तोच अतुल. ओहो, स्वतःला स्विच केलं होतं बॅटरने, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट आलाय. चांगला बॉल. पहिला बॉल तुम्ही पेस खेळत असताना गोलंदाजचा प्रचंड वेग आपण बाहेर काढलाय, अगदी वेग टाकला त्यांनी, भन्नाट वेग, स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडला, खाली राहिला. अतुल गोगावले सध्याच्या घडीला 1 नंबरचा खेळाडू आहे. ओहो, काय फटका केलाय, एक्स्ट्रा कव्हरला कॅचचा कॉल होता आणि बॉल निघाला इथे सीमा पार, दणदणादण चौकार. थँक्यू. बॉल लवकर पिक केला अतुलने आणि कॅचचा इथे कॉल होता, परंतु जो फटका होता ना, 1 नंबर फटका. अतुल गोगावले याच फटक्याने जाणला जातो, चारी खेळण्याची तोंडा करतो, नेहमीच मोठे मोठे फटके तो खेळत असतो आणि सध्याच्या स्थितीला बॉलर शिवम जांभळे. ओहो, पुन्हा एकदा दिशा दिली, फक्त ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत आणि तिथून मात्र 1 सिंगल येत असताना काय खेळलं, 1 सिंगल येते. अतुल गोगावले आपण पाहतो, अतुल गोगावले जर विकेट घेतली ना, तर या मॅच मध्ये टीम शिवतेज 11 टीम फाईट करू शकते. अतुल गोगावलेची विकेट ही खूप महत्वाची आहे, ही विकेट घेतली तर तुम्ही मॅच जिंकू शकता, एवढी खतरनाक विकेट आहे. बॉलर तयार, शिवम जांभळे. ओहो, काय दिशा दिली, फक्त टायमिंग पहा आणि त्याचा क्लास पहा. एक सिंगल येते, सेकंडचा कॉल, यस नो यस नो यस वेट आणि थांबलं येते आणि तोपर्यंत 1 सिंगल धाव इथे कम्प्लीट. 7 धाव फलकावरती आतापर्यंत आल्यात. 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 36 धाव्यांची आवश्यकता. हा बॉल वरती विकेट येईल का, किंवा अतुल गोगावले या बॉल वरती एखाद मोठा खेळेल का, हे देखील पाहणं तितके आवश्यक आहे. जबरदस्त मॅच आपण पाहिले, जबरदस्त स्पर्धा राहिलाय, सुपर डुपर हिट दिवस. ओहो, यावेळेस फक्त दिशा दिलं, टायमिंग केलं बॉलला आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आपण पाहिलं आणि तिथून मात्र 1 सिंगल तिने बघता बघता काय षटक राहिलं. अतुल गोगावले यश काळी आपण बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 8 धावा दिला, 0 गडी बाद. विकेट कोणते या ओव्हर मध्ये आले नाहीये. 18 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता. मॅच रंगात आहे. रिक्वायर्ड रेट आपण पाहिला तर 11.67 धाव्यांचा आव्हान, 11.67 धावा. तुम्हाला करंट रन रेट हवा या मॅच मध्ये 11.67 आपण पाहिलं आणि आता धावांची गरज असणार आहे. एकूण 35 धावा हव्यात, 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग आता करण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला अतुल गोगावले. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तितकासा बॉल ट्रॅव्हल होत नाही, प्रत्येकाला माहिती आहे. बॉलर तयार, 18 बॉल 35 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज सचिन. पहिला बॉल टाकत असताना अतुल गोगावले, शॉर्ट बॉल आणि फर्स्टला फटका. अतुल गोगावले आणि कॅच. महत्वाची विकेट, ज्या विकेट साठी जाळं विणलं गेलं, ज्या विकेट साठी जाळं टाकलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये अतुल गोगावले सारखा फलंदाजी तर फसला आणि बसला आणि कॅच इथे कम्प्लीट केलंय आणि त्याच्यानंतर एन्जॉय 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 फक्त केलंय. यस
अतुल गोगावले बाद झालाय आणि जो काटा बोचत होता ना, टोचणार होता, त्याला टोचायच्या अगोदरच इथे बाहेर पाठवलं. मी गोलंदाजाचं कौतुक करेन. सचिन अहिरे पहिला बॉल टाकत असताना शॉर्ट बॉल दिला होता आणि टप्प्याची अपेक्षा झाली नाहीये. बॅटचा चेहरा जरूर त्या ऑन साईडला टर्न केले होते बॅट आणि अतुल गोगावले स्वतःवरती नाराज आहे. नवीन पांढरा मैदानाच्या आतमध्ये आता अजय केरेकर आलेत बॅटिंगसाठी. हवी आहे धाबांची गरज असणार आहे, धाबा झाल्या नाहीये. 8 धावा धाव फलकावरती आणि आता 17 बॉल 35 ची मॅच रंगात, मॅच ढंगात. कोण ही मॅच जिंकेल? आजच्या दिवसामधले शेवटची आपण मॅच पाहत आहोत. 17 बॉल 35 ची मॅच. बॉलर तयार, समोर खेळलाय, खेचलाय आणि बॉल निघाला सीमा पार. आले ते AK-47 षटकार. थँक्यू डीजे. आणि आल्या पावली बघा, अतुल बाद झाला आणि त्याच्यानंतर आल्या पावली जबरदस्त इथे अजय केरेकरच्या बॅट मधला षटकार. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी कॅच पर्यंत पोहोचले होते, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु सूर जवळ ते हवेमध्ये उडी मारली होती. षटकार. आणखी एक कव्हरला फिल्डर आहेत आणि फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चालला, मस्तक किंवा पदस्तक, बॉल होईल फरार, रन मिळतील 4. ठोकला यांकडे एक चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त इथे बॅटिंग करत असताना आल्या पावली 2च बॉल केला आणि 2 बॉल मध्ये त्यांनी तब्बल 10 धावा इथे केल्यात. अजय की एक गजब कहाणी, मी म्हणेन अजय सध्या गजब कारनामा करतो या मॅच मध्ये. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. ओहो खोल बॅट टाकलाय, उचलण्याचा प्रयत्न केला होता बॅटर, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आलाय, चांगला बॉल. 2 बॉल आपण पाहिले शॉट, त्याच्यानंतर इथे खोलबाट टाकला. कारण का हे प्रत्युत्तर बरोबर आहे. जेव्हा जर एखादा फॉर्म मध्ये असेल खेळाडू ना बॅटर, तर त्याला तुम्ही ब्लॉक बॉल टाका आणि तेव्हा तो थांबतो. स्टेपबॉर्डचा वापर केला, फिल्डरला बॉल शोधत चालला. एक सिंगल येते लॉंग ऑफ मधून, चांगली फिल्डिंग. एक सिंगल येते. टोटल झाला 19 धावा. आता बॉल असणार आहे 13 मध्ये 24 धावांची आवश्यकता. हा जर बॉल डॉट आला किंबहुना अजयची विकेट जर मजेल मॅच मध्ये यश खाली सध्या आपण पाहिलं तर 2 बॉलच्या बॅटमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. मॅच इथे रंगात येत असताना मॅच क्लोजर मुवमेंटला सध्या प्रेक्षक राजा प्रत्येक जण बघतो ही मॅच. बॉलर तयार, स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला स्विच केलं, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आले तर बॉल असणार आहेत 12 आणि 12 मध्ये. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती 24 धाव्यांची. मॅच ऑन. मॅच आपण पाहतोय वेदांत स्पोर्ट आणि शिवतेजी 11 टीम या 2 संघाच्या दरम्यान आजच्या दिवसामधला शेवटचा मॅच. जबरदस्त मॅच होत असताना 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टीम मीटिंग नकोय, कारण बॅटरला बॅट लाईटला सामोरं जावं लागेल. त्यासाठी आपण थोडं स्पीडअप करा, किंबहुना आपल्याला देखील बॅट लाईटचा सामना करावा लागेल. बॉल असणार आहेत बाकी आणि एकूण 12 आणि 12 मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता. सचिन सेडगे ॲज अ बतौर आपण पाहिलं तर कॉमेंटेटर आहेत आणि सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलात. एक विनोदी समालोचक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आणि जेव्हा समालोचकांची कमी असते ना तेव्हा सचिन सेडगे आम्ही घेतात नेहमीच, त्यांना पाहिलं आम्ही. आणि सध्याच्या स्थितीला टीम अडचणीमध्ये. ओहो खोलबाट टाकला होता, उचललाय बॉलला. एकतर सिंगल येते, गॅप मध्ये बॉल, फिल्डर आहेत वाईटिश लॉंग ऑफला. एक सिंगल येते, सचिनचा कॉल केला आणि बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग द बीट विथ द विकेट. धावासाठी धावा इथे केली जाते. पहिल्या विजयाच्या शोधात आपल्याला पाहायला मिळते टीम शिवतेजी 11 टीम की आजच्या दिवसामध्ये पहिला विजय घेतील का, त्यासाठी मेहनत तर करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये 10 बॉल आणि 11 असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची आवश्यकता. टोटल झालं त्या एकूण धावसंख्या 21 धावा फरकावरती. दैवान स्पोर्ट आपण पाहत आहोत सध्या बॅटिंग करते. बॉलर तयार. ओहो काय बॉल टाकला सचिन सेडगेनं, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, स्टॉप केलं बॅटरला. आला इथे डॉट, चांगला बॉल इथे रिलीज करत असताना हे बॉल तुम्हाला टाकावे लागतात. अतुल गोगावले बाद झाले सध्याच्या स्थितीला आता प्रेशर मध्ये, परंतु अजय केरेकरनं चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केलंय. बॉलर तयार, बॅटची कडा, शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट चा कॉल आणि ते एक सिंगल धाव इथे कंप्लीट करत असताना आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा दिल्यात.
सचिन सेडगे चांगली बॉलिंग करत असताना, कारण का जेव्हा आपण समालोचन करतो, आपण दुसऱ्यांना नंद देत असतो, आपण संभाषण करत असतो, आपण कॉमेंट्री करत असतो आणि काही चुका होत असतात ते आपण सांगत असतो. आणि सध्याच्या स्थितीला अप्रतिम बॉलिंग सचिन सेडगे सध्या बॉलिंग करतो. ओव्हर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे, फिल्डर आहेत तिथे आणि बॉस सुटला हातातून आणि तोपर्यंत धावा येतील त्या मात्र 2 धावा. बघा बॉस सुटला, पाहिलं, तुमची नजर किती तीक्ष्ण असावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचा श्वास आणि इथे 2 धावा इथे असताना धावांसाठी धाव केली. 8 बॉल 19 मॅच 24 धावा धावफलकावर दिल्यात. यश काळे, अजय केरेकर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट खूप चांगला दिला. 2 बॉलच्या बॅटमध्ये 10, परंतु 5 बॉलच्या बॅटमध्ये 4. त्याच्यानंतर ओहो फुल टॉसला फुल टॉस केलं, गॅप मध्ये बॉल टाकलाय आणि बॉल निघाला इथे सीमा पार, दिल मांगे मोर आ चुका है 4. थँक्यू डीजे. प्रत्येकाचं खरं तर गाणं, प्रत्येकाचं म्युझिक निलेश सर आपण पाहिलं. बऱ्याच टुर्नामेंट कव्हर केलं, बऱ्याच प्रीमियर लीग केल्या, परंतु 28 धावा झाल्यात, 7 बॉल 15ची मॅच, परंतु प्रत्येकाचं गाणं इथे काढलंय. म्हणजे उत्सुकता किती असते तुम्हाला, हे तुम्हाला आवड लागते आणि जेव्हा जेव्हा प्रत्येकाचं गाणं येतं ना, तेव्हा तेव्हा तुम्ही एक चांगलं काम करत असता आणि ते बॉट फसलाय. ओहो कॅच ऑफ, परंतु बॉल चाललाय ते बाउंड्रीच्या दिशेने, परंतु बॅकअप खूप चांगला मिळाला. जेवणामध्ये बॅकअप आहे ना, तुम्हाला खूप महत्वाचं. बॅकअप नसेल तुमचा पॅकअप होतो आणि ते षटकाची होती समाप्ती आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाला 29 धावा या षटकामध्ये आल्या. ते पुन्हा करा 6 बॉल आणि 13ची मॅच, 6 बॉल 13ची मॅच. अजय केरेकर 7 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलं आणि आकाश यश आपण काल पाहिलं तर 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. मग दोन्ही बॅटरने आपण पाहिलं साजेदारी आणि भागीदारी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केली. अतुल गोगावले बाद झाला आणि त्याच्यानंतर पार्टनरशिप डेव्हलप केले. बॉल असणार आहे 6 आणि 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता. एक नामांकित आपण स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा आपण पाहिला तर फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिला आणि खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिलं. हा संपूर्ण परिसर पाहिला. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खास पठार सातारा मुंबई विद्यमान अध्यक्ष विनोदजी गोगोळे साहेब यांची संपूर्ण कार्यकारिणी टीम यांनी खूप मेहनत घेतली आणि आज आपल्याला या अशा पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळते. नवी मुंबई नगरीमध्ये फलंदाज बाद झाला येते अजय केरेकर आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता कोण जाणार. चला लवकर जायचं, धावत पळत जा, कारण का 5 बॉल आणि 5 बॉलच्या पाठीमागे 13 धावेची आवश्यकता. टीमचा कॅप्टन सागर जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जांभूळ बुरेगावचा खेळाडू टीमचा कॅप्टन आहे सागर जांभळे मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आता पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. 4थं षटक असणारा किरण जाधव टीमचे कॅप्टन आहेत आणि टीमचे आयकॉन देखील आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल सुपूर्द त्यांनी स्वतः घेतलाय आणि आता विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर जांभळे शॉर्ट बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये डॉटरला. जेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाताना तेव्हा थोडासा तुमच्यावरती दडपण असतो, दबाव असतो आणि तोच दबाव हटवण्यासाठी सागर गेलाय. आता हा देखील बॉल यू मिस आय डेफिनेटली इट. गोलंदाजी कल आणि गोलंदाजा गोलबाला फलंदाज सुरुवात. कॅप्टनने कॅप्टनची विकेट घेतली आणि आता गोलंदाज देखील आता किरण जाधव सांगत असताना आम्ही देखील मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल आणि विठ्ठल आयरे संघ मालक या आता स्थितीमध्ये गेलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा अशा स्पेशल कित्येक वेळा हा प्रेशर आलाय आणि विठ्ठल आयरे मैदानामध्ये आतमध्ये गेलेला आहेत आणि त्याने कित्येक वेळा प्रेशर असा हटवला गेलाय
आणि तेच विठ्ठल अय्यर टीमचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपला संघ आम्ही कित्येक वेळेला पाहिले, चौकार षटकारांची अत्तेशबाजी आपली केलेली आहे. अगदी विठ्ठल अय्यर यांनी, आणि आता तेच त्यांना काम करायचं आणि त्यांना त्या रोलसाठी अगदी बेस्ट आहेत. फिनिशर रोलचं त्यांना काम करायचं आहे. 3 बॉल 13ची मॅच, 3 बॉल लगातार डॉट आलाय. काय बॉल टाकलाय, बॉस सुटला आता तो, आणि पंचांचा निर्णय बाकी आणि धाव होईल मात्र या बॉलवरती ते 1. आणि आता 2 बॉलचा खेळ बाकी आणि 12 धाब्यांची आवश्यकता. काय बॉलिंग टाकले, यश काळेला आता हिरो बनण्याची संधी आहे आणि या संधीचं सोनं तो करणार का. उद्याचा पहिला मॅच सुरू होणार आहे. अगदी 7:30ला बॉल, 7:30ला टॉस होईल. 80 का 11 प्रिशा 11 टीम फॉलो करत होता, रीड करत होता. बॉल काय घडलंय आणि तो व्हाईट बॉलचा कॉल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला 2 मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. हा बॉल तितकाच इम्पॉर्टंट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि तितकाच इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्याचबरोबर सतीश डेटे सर यांचे इथे आगमन झाले. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. स्टार क्रिकेटर उर्मडी असोसिएशन यांचे इथे आगमन झाले. आता फक्त औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. 1 बॉल 11ची मॅच. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली एक दिवस. चला आपण काही सन्मान घेणार आहोत. त्यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आणि ते कॅच पकडलाय आणि हा मॅच जिंकला सिद्धेश इलेव्हन टीमनं. लो स्कोरचा मॅच अतुल गोगावले पास झाला आणि त्याच्यानंतरची स्थिती आणि त्या मला समालोचन करण्याची संधी दिली. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खास पडणार सातारा मुंबई आणि आम्ही आपले खरं तर आभारी व्यक्त करतो. आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. आम्ही काही सन्मान घेतोय. चला श्री सतीशजी देटे साहेब यांचा आम्ही सन्मान घेतो मुख्य व्यासपीठावरती आणि जाऊया आपण निलेश सर यांच्याकडे. थँक्यू. आणि या शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार ठिकाणी आपण अनाउन्स करूया. त्याचबरोबर काही सन्मान आपण करूया. सतीश डेटे जे कुसखुर्द गावचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि ज्यांनी खुल्या गटाचं क्रिकेट खेळलेलं आहे, अशा खेळाडूच्या ठिकाणी आपण सन्मान करूया. आपण सतीश डेटे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. कुसखुर्द गावचे ऑलराऊंडर खेळाडू, आपल्या विभागातील एक नामवंत ते क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली ही मायचूपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन या नामवंत खेळाडूचा आपण सन्मान करत आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच शिवम जांभळे, या चांगली बॅटिंग शिवम जांभळे यांनी केलेली आहे आणि त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना देऊया. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार शिवम जांभळे यांना प्रदान केला जाईल. या शिवम जांभळे आपण या, आपल्या ठिकाणी हा पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. भिंतीवरचं घड्याळ आहे, गॉगल आहे, त्याचबरोबर ट्रॉफी आहे. या 3 गोष्टी आपण शिवम जांभळे यांना प्रदान करूया, ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. अशा खेळाडूच्या ठिकाणी आपण गुणगौरव करूया आणि संघाने सामना जिंकलेला आहे आणि त्याच्यामध्ये विजयामध्ये मोलाचा वाटा या खेळाडूने उचललेला आहे. या शिवम जांभळे यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आजचा अंतिम सामना संपला आणि त्याचा हा आपण पुरस्कार देत आहोत आणि संघाने सामना जिंकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोलाचा वाटा या खेळाडूचा राहिला, आपण त्यांना देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त खेळाला शिवम जांभळे यांनी बॅटिंग बॉलिंग चांगली केलेली आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि हा पुरस्कार. शिवम, काय वाटतंय हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय? या अगोदरच्या मॅचेसमध्ये तुम्ही बॉलिंग केली, बॅटिंग केली, परंतु या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला, कशा भावना आहेत? भारी वाटतंय, फक्त जरा लकचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काय. क्या बात आहे, चांगलं वाटतंय असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं. लक सोबत असलं पाहिजे, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता आणि त्यांनी लक फॅक्टर या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आजचा दिवस संपलेला आहे. मित्रांनो, कुठेही आता उद्या जाऊ नका. उद्याचा रविवारचा दिवस आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पर्व क्रमांक 2ची बाजी कोणाची याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. काही संघांनी सामने जिंकलेले आहेत, काही संघांनी सामने हारलेले आहेत, परंतु उद्याचा दिवस काय नवीन घेऊन येईल, कारण हारलेले संघ जिंकू शकतात. त्याच्यामुळे उद्या